नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज तलाठी भरतीचा सिलेबस आणि त्यामधील मराठी व्याकरणाचा सिलेबस व्यवस्थित समजून घेणार आहोत। तुम्ही जर बघितलं, तुम्ही विविध व्हिडिओज बघा, वेबसाईटवर जा, तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे ज्याला 25 प्रश्न म्हणतोय ना मी, तलाठी भरतीला नेमके कोणत्या टॉपिकवर येतात हे कुठेही व्यवस्थित समजावून सांगितलेलं नाहीये। आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की आम्हाला नेमकं काय वाचायचं, मराठी व्याकरणाचं ते कळत नाही, आम्हाला इंग्रजी व्याकरणाचं काय वाचावं ते कळत नाही, गणित बुद्धिमत्तेचं काय वाचावं, जीकेचं काय वाचावं हे कळत नाही। आपण या ठिकाणी या लेक्चरमधून ते समजून घेणार आहोत। आजचं लेक्चर आपलं स्पेशली मराठी व्याकरणाचा जो सिलेबस आहे तलाठीचा, आणि विशेष म्हणजे उदाहरणासहित समजून सांगणार आहे मी। प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीने उदाहरणं आलेली आहेत तलाठीला ते समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी सुरुवात आपण एक मिनिट तुमचा घेतो मी। तलाठी भरतीचा कोर्स आपण या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेला आहे, अत्यंत माफक शुल्कामध्ये आहे आणि त्याच्यात खूप सारे घटक आहे, नोट्स आहेत, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आहेत। तलाठी भरती स्पेशल कोर्स ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे सगळे घटक कव्हर केलेले आहे। तुम्हाला या ठिकाणी या कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे। हा कोर्स तुम्हाला कुठून भेटणार आहे? आपलं STI RCP नावाचं ॲप्लिकेशन आहे। तुम्ही गुगल प्ले स्टोअरला गेल्यावर त्या ठिकाणी STI RCP अशा पद्धतीने सर्च करा, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतोय, आपले लिंक देतो आहे, त्यावर जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। MPSC स्पर्धा विश्व असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल। मार्गदर्शन अधिकाऱ्यांचे, सगळे अधिकारी मित्रांचे लेक्चर्स या ठिकाणी आहेत। ओके, आणि यावर तुम्हाला मग तलाठी भरती कोर्स ज्याच्यामध्ये हे सगळं आपण कव्हर करणार आहोत। ओके, निश्चितपणे एकदा जा, बघा, डेमो लेक्चर्स बघा। सुरुवातीला डेमोमधले लेक्चर्स, खूप सारे लेक्चर्स या कोर्समध्ये अवेलेबल आहेत। तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा आहे, त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाच्या टेस्ट आहेत, गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट आहेत, सामान्य ज्ञानाची टेस्ट आहे, इंग्रजीच्या टेस्ट आहेत, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला तलाठीचा फक्त जाहिरात आली आणि फॉर्म भरायचा तशाने सिलेक्शन होत नाही मित्रांनो। तलाठीचं तुम्हाला नियोजनबद्ध अभ्यास केला पाहिजे तुम्हाला एकतर कुठेही तलाठीचे क्लास होत नसतात। पहिला मुद्दा, तुम्ही कुठे गेले, स्पेशल बॅचेस तुम्हाला फार कमी भेटतात। मग त्याला हा उपाय आहे की एकदम बेस्ट, तुम्हाला 1 वर्षभर कितीही वेळा बघा, रेकॉर्डेड व्हिडिओज असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, सगळं काही तुम्हाला दोन्ही गोष्टी इथे भेटणार आहे। तर चला आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। मित्रांनो, मराठी व्याकरण, तुम्ही जेव्हा मराठी व्याकरणाकडे बघतात तेव्हा थोडंसं जिल्हावाईज काही ठिकाणी बदल होऊ शकतो। मात्र एक 25 प्रश्न, काही ठिकाणी 200 गुणांचा पेपर असेल तर तिथे 50 प्रश्नसुद्धा असू शकतात। ओके, 25 प्रश्न 50 गुणांसाठी अशा स्वरूपाचा एक सिलेबस असतो मराठीचे व्याकरणाच्या बाबतीत। आता आपल्याला या ठिकाणी ती मुद्दे लक्षात घ्यायचे आहे की नेमकं काय काय असतं। बघा, पहिला मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे शब्दसंग्रह। तलाठीमध्ये शब्दसंग्रहावर फार भर असतो मित्रांनो। थोडा वेळ काढून तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल, मग ते शॉर्टकटमध्ये मला काहीच करायचं नाही, इथे वेळ द्यायचा आहे मला, मला व्यवस्थित समजूनच घ्यायचं आहे आज की मला मराठी व्याकरण नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे। कारण मी प्रत्येक सब टॉपिकवरचा एक प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहे, थोडा वेळ या ठिकाणी लागणार आहे निश्चित, पण सगळं काही कामाचं असणार आहे। पहिला मुद्दा असतो तो म्हणजे समानार्थी शब्द, ज्याला आपण सिनॉनिम्स म्हणतो आहे। मग सिनॉनिम्स म्हटलं की कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो बरं? मी समजा तुम्हाला या ठिकाणी जर म्हटलो की चला, प्रणिपात नावाचा शब्द आहे, काय प्रणिपात, आणि तुम्हाला मी विचारलं प्रणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले। पहिला मी दिला या ठिकाणी स्वागत नावाचा शब्द, ओके, दुसरा दिला आहे उत्पात, तिसरा दिला आहे निमंत्रण, चौथा दिला आहे अभिवादन, आणि मग तुम्हाला प्रणिपात म्हणजे काय ते शोधायचं आहे। खाली तुम्हाला ऑप्शन आहेत, तुम्हाला सांगायचं की प्रणिपात म्हणजे काय, व्यवस्थित विचार करायचा आहे। प्रणिपातचा आधी याच्या संदर्भातले काही शब्द आठवतात का? प्रणिपात म्हणजे एखाद्याला आपण नमस्कार करतो, एखाद्याला वंदन करतो, एखाद्याला प्रणाम करतो, आणि मग त्याच्यासाठीच आपण आणखी एक शब्द वापरतो तो म्हणजे अभिवादन। अशा पद्धतीचे सरळ प्रश्न येणार, मात्र ते वाचन केलेले असले पाहिजेत। ओके, पुढे आपण जातो आहोत। मराठी शब्दसंग्रहामधला दुसरा मुद्दा तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द, ज्याला आपण अँटोनिम्स असं म्हणतो आहोत। विरुद्धार्थी शब्दावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। म्हणजे तुम्हाला एक कोणता तरी शब्द दिला जाईल, समजा तुम्हाला शब्द दिला या ठिकाणी मंजूळ हा शब्द दिला, मंजूळचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। खाली 4 ऑप्शन असतील, कर्कश असेल, अमर्त्य असेल, नामर्द असेल, रास असेल। मंजूळचा विरुद्धार्थी काय येईल? कर्कश हा शब्द येईल। तर अशा पद्धतीने समजा एखादा तुम्हाला दिला शीघ्राचा विरुद्धार्थी मंद येईल, व्यसनीचा विरुद्धार्थी निर्व्यसनी येईल, वंद्याचा निंदे येईल। तर या ठिकाणी हे
विरुद्धार्थी शब्द तुम्हाला महत्त्वाचे आहेत. समानार्थी आणि विरुद्धार्थी दोनही शब्द या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. पुढे आपण जातो आहोत. पुढचा मुद्दा या ठिकाणी असतो तो म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. ओके, शुद्ध आणि अशुद्ध. तुम्हाला मी सांगितलं की चला तत्कालीन हा शब्द लिहा किंवा अग्रगण्य हा शब्द लिहा. मग तुम्ही कसा लिहिणार अग्रगण्य? तुम्हाला मी सांगितलं की आशीर्वाद हा शब्द लिहा. आशीर्वाद, मग याचा हा आशीर्वादमधला हा शी पहिला की दुसरा? शीर्षक लिहा मी तुम्हाला सांगितलं. पुन्हा हा रफार कुठे द्यायचा? शीर्षक सांगितलं तुम्हाला. समजा मी परीक्षा हा शब्द सांगितला. दाखवा बरं मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. पृथक्करण शब्द लिहून दाखवा. आगळिक लिहा, पुण्यतीर्थ लिहा, आदरातिथ्य लिहा, अजस्र हा शब्द लिहून दाखवा, किमती लिहा, परीक्षक लिहा, नाविन्य लिहा. शब्द सांगितले तुम्हाला मी. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा या ठिकाणचा भाग असतो तो म्हणजे अलंकारिक शब्द. समजा तुम्हाला मी म्हटलो की चला दळूबाई हा शब्द तुम्हाला आला आणि याचा अर्थ सांगायचं सांगितलं. काय दळूबाई? तुम्ही म्हणाल काय आहे? दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य. तुम्हाला उद्या विचारलं मंथरा, मंथराचा अर्थ सांगा. मित्रांनो, मंथरा म्हणजे काय? मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री म्हणतो आपण त्याला. काय पुढे तुम्हाला म्हटलं शेंदाड शिपाई, याचा अर्थ सांगा. हे अलंकारिक शब्द आहे बघा, इंटरेस्टिंग आहे. शेंदाड शिपाई म्हणजे काय? भित्रा. काही सोपे विचारतो मी तुम्हाला. समजा तुम्हाला मी म्हटलो मृगजळ म्हणजे काय? अलंकारिक शब्द आहे मृगजळ. श्री गणेशा म्हणजे काय? शकुनी मामा म्हणजे काय? पुढे गर्भश्रीमंत शब्द असू शकतो, कुपमंडूक असू शकतो, ओनामा असू शकतो. अष्टपैलू शब्द आहे. मग यांचे अर्थ तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके, लंकेची पार्वती मी म्हटलो, अर्थ सांगता आला पाहिजे. स्मशान वैराग्य म्हटलो, अर्थ सांगता आला. अलंकारिक शब्द आहे मित्रांनो. तलाठी भरतीची तयारी करायची आहे. आम्हाला हे सगळं जमलं पाहिजे. आणि हे आपण आपला जो कोर्स आहे ना STI RCP, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांवर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर लेक्चर घेतलेलं आहे. तुमचं परफेक्ट 100% अभ्यास होणार या ठिकाणी. तुम्ही फक्त सगळे लेक्चर बघा, लाईव्हला सुद्धा हजर राहा आणि रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा बघा. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक तुम्हाला शब्दसमूह दिला जातो आणि त्याच्याबद्दल एक शब्द लिहायला सांगितला जातो. आता इथे समजा मी तुम्हाला म्हटलो की चला देव आहे असे मानणारा, त्याला तुम्ही काय म्हणणार? तुम्ही त्याला आस्तिक असं म्हणणार. दुसरं मी म्हटलो की चला कधी मरण न पावणारे, काय म्हणणार तुम्ही? आधी जन्मलेला, नंतर जन्मलेला, लहानपणापासून म्हातारेपणापर्यंत. ओके, असे अनेक शब्द आहे. अन्नदान करणारा म्हणजे काय? धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला काय म्हणतात? त्याला अन्नछत्र म्हटलं जातं. तिथी दिवस वार न ठरवता अचानक आलेला जो पाहुणा असतो त्याला तुम्ही काय म्हणणार? प्रश्न आहेत महत्त्वाचे. खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकतात. तुमचा थोडासा अभ्यास असेल तर तुम्हाला हे देता येईल. तुम्हाला विचारलं चारी बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश, त्याला तुम्ही काय म्हणणार? इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत. ओके, पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे वाक्प्रचार. तुम्हाला मी या ठिकाणी समजा सांगितलं बाबा खो घालणे म्हणजे काय सांगा. खाली तुम्हाला 4 ऑप्शन असतील. खो घालणे म्हणजे एखाद्यामध्ये विघ्न निर्माण करणे म्हणतो आपण. तुम्ही म्हटले ऊत येणे म्हणजे काय ते दूध वर उतू जातं असं म्हणतायत का? नाही, ऊत येण्याचा वेगळा अर्थ होईल, अतिरेक होणे. पुढे मी म्हटलं तुम्हाला उखळ पांढरे होणे, आकांड तांडव करणे, त्याच्यानंतर गर्भगळीत होणे, खडा टाकून पाहणे. याचे अर्थ आपल्याला सांगता आले पाहिजे. याला काय म्हणायचं? वाक्प्रचार असं यांना म्हणायचं आहे. ओके, इंटरेस्टिंग मुद्दे आहे, महत्त्वाचे मुद्दे आहे. आता पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे म्हणी कशाला म्हणणार तुम्ही? असं काहीतरी म्हणजे काही वाक्य असे हे झालेले असतात बघा, गाजलेले असतात. जसं तुम्हाला म्हटलं की बाबा चला रात्र थोडी सोंगे फार, काय कामं भरपूर आहेत पण वेळ थोडा आहे. दुसरं म्हटलं मी सगळे मुसळ केरात, काय मुख्य गोष्टीकडे जर तुमचं दुर्लक्ष झालं तर सगळं श्रम व्यर्थ जातं. मनात मांडे पदरात धोंडे, भीक नको पण कुत्र आवर, बापसे बेटा सवाई, वराती मागून घोडे, वासरात लंगडी गाय शहाणी. काय झालं? म्हणी. उंदराला मांजर साक्ष. तुम्हाला इथे काहीतरी रिकाम्या जागा विचारल्या जातील किंवा मग एखादं वाक्य दिलं जाईल आणि म्हटलं जाईल की बाबा हे वाक्य कोणत्या म्हणीला लागू पडतं. अशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जातील. पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे पारिभाषिक शब्द. आता पारिभाषिक शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. यावर आलेले आहेत प्रश्न. मी जुन्या प्रश्नपत्रिका बघून तुम्हाला हे सांगतोय की जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे सगळे टॉपिक कसे कव्हर झालेले आहे. पारिभाषिक शब्द म्हणजे मित्रांनो थोडक्यात इंग्रजी शब्द म्हणा तुम्ही. इंग्रजी तुम्हाला या ठिकाणी समजा म्हटलं की नर्स,
याचा मराठी शब्द काय, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की नर्स म्हणजे परिचारिका. उद्या तुम्हाला विचारलं की डॉक्टर म्हणजे काय, डॉक्टर म्हणजे रुग्ण, ही सॉरी वैद्य. ईमेल म्हणजे काय असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ईमेल म्हणजे संगणकीय पत्र, एक्स-रे म्हणजे क्षयकिरण, अंपायर म्हणजे पंच, ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका, ॲक्टर म्हणजे अभिनेता, स्क्रीन म्हणजे पडदा. ओके, महत्त्वाचे शब्द आहेत. लाईट म्हणजे विचारलं तुम्हाला प्रकाश सांगता आला पाहिजे. हे शब्दसंग्रहासंदर्भातले मुद्दे होते. आता आपण पुढे जातो आहोत. पुढे व्याकरणाचे घटक आहेत. काय, व्याकरण. आणि मग व्याकरणामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये सोडत असाल तुम्ही फार मोठं नुकसान करून जाणार आहात. कारण तुम्हाला इथे कळतं एकही शब्द बिनकामाचा नाही इथे. वर्ण विचार पहिला घटक असतो व्याकरणामधला. मग या ठिकाणी वर्णमाला तुम्हाला माहीत असली पाहिजे. या 3 बाबी असतात. एक स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजने, हे तिन्ही. मग त्या स्वरामध्ये सुद्धा पुन्हा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. व्यंजनामध्ये मग कठोर व्यंजनं, मृदू व्यंजनं, अनुनासिक, विशेष संयुक्त व्यंजनं. त्यानंतर त्या व्यंजनांची उच्चार स्थानं, त्यामध्ये कंठ तालव्य, त्याच्यानंतर दंत तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य, अनुनासिक, दंतोष्ट्य, कंठोष्ट्य, त्या सगळ्या बाबी इथे येतात. संयुक्त व्यंजने येतात. जोडाक्षर नावाची कन्सेप्ट येते. ते सगळं तुम्हाला इथे बघावं लागतं. ते महत्त्वाचं आहे. मराठी वर्णमालेमध्ये सध्या किती वर्ण आहेत मला सांगा जरा कमेंट बॉक्समध्ये. ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत तुम्हाला माहीत असलेले सांगा बरं. तुम्ही तलाठीचा थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील. संयुक्त, विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत मराठी भाषेमध्ये. ती कोणती मला सांगा नवीन जी आरनुसार. हे सगळं मी शिकवलेलं आहे. आपल्या कोर्समध्ये हे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला ऑलरेडी. जे कोर्सचे विद्यार्थी असतील त्यांना या प्रश्नाची उत्तर देता येतील. पुढचा घटक येतो तो म्हणजे संधी. संधीमध्ये 3 प्रकार संधीचे बघावे लागतात मुख्यत्वे तुम्हाला. एक स्वरसंधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी. 3 प्रकार. मग त्यानंतर पुन्हा पूर्वरूप आणि पररूप संधी यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत तलाठी भरतीला. ओके, त्याच्यात पुन्हा मग इकडे व्यंजनमध्ये दीर्घत्व संधी, गुणादेश, यनादेश वगैरे बऱ्याच बाबी आहेत. वृद्ध्यादेश आहे. ते सगळे नियम जे आहेत ना ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे. म्हणजे संधी संदर्भात तुम्हाला उद्या विचारलं की चला यशोधन हा शब्द आहे, याची फोड करून दाखवा, याचा विग्रह करा, तर तुम्ही काय करणार यशोधनचा सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला मी उद्या शब्द दिला की चला शब्द आहे तुमच्यासाठी जगन्नाथ. ओके, जगन्नाथचा मला विग्रह करून दाखवा. जगन्नाथ असा लिहिलेला याचा विग्रह करा. उल्लंघनचा विग्रह करून दाखवा. काय येतंय तुमच्या पद्धतीने सांगा बरं. थोडंसं अभ्यास असला पाहिजे याला तुम्हाला अभ्यास लागेल. व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर देता येईल. जसं तुम्हाला मी मन पटल हा शब्द दिला, मग त्याचा विग्रह करा म्हटलो. निष्पापचा विग्रह करा म्हटलो. षड शास्त्र याचा विग्रह करा म्हटलो. तुम्हाला ते उत्तरं देता आली पाहिजेत. महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आम्हाला जमलं पाहिजे. पुढे मी जातोय. पुढचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुढचा घटक त्याला आपण म्हणतो शब्दाच्या जाती. काय, शब्दाच्या जाती. मग याच्यामध्ये एक विकारी आणि दुसरा अविकारी. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होऊ शकतात लिंग वचन विभक्तीनुसार. अविकारीमध्ये बदल होत नाही. मग त्यामध्ये नाम आहे. नामातही नामाचे 3 प्रकार तुम्हाला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ओके, ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नामाच्या बाबतीत तुम्हाला समजा उद्या विचारलं मी की खालीलपैकी नाम असणारा पर्याय निवडा. 4 शब्द दिले समजा तुम्हाला. मी म्हटलो इथे खोळा, दुसरा म्हटलो भोळा, तिसरा म्हटलो वेंधळा आणि चौथा म्हटलो गळा. तुम्हाला या ठिकाणी नाम कोणता आहे तो ओळखायचे आहे 4पैकी. मला सांगा बरं. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. थोडासा अभ्यास असेल तुमचा. धर्मवाचक नाम कोणतं असं मी विचारलं आणि मग खाली दिलं तुम्हाला नम्रता, स्वतंत्र, कष्ट आणि नवल. तर धर्मवाचक नाम तुम्हाला ओळखावं लागेल. ओके, भाववाचक नाम ओळखावं लागेल. सर्वनामामध्ये मग सर्वनामाचे प्रकार. पुरुषवाचक सर्वनाम, त्यामध्ये मग प्रथम, द्वितीय, तृतीय. तुम्हाला मी म्हटलो की चला मला सांगा तू हे कोणतं सर्वनाम आहे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर दर्शक सर्वनामं सांगता आली पाहिजे. तो, तिथे, हा, ही, हे. संबंधी सांगता आली पाहिजे. जो, जी, जे. प्रश्नार्थक काय कोण सांगता आली पाहिजे. सामान्य सांगता आली पाहिजे काय कोण. आत्मवाचक स्वतः, आम्ही, ती सांगता आली पाहिजे. ओके, सर्वनामासंदर्भातले कसेही प्रश्न आले तर ती उत्तरं देता आली पाहिजेत. हे फार डीपमध्ये घेतो आहे. हे तुम्हाला एवढा डीप व्हिडिओज भेटणार नाही दुसरा कुठे. तलाठी मराठी व्याकरणाच्या सिलेबसवर एवढा जबरदस्त व्हिडिओ भेटणारच नाही. कारण याच्यावर मी 2 दिवस अभ्यास केला आहे सलग, जुन्या प्रश्नपत्रिका पूर्ण. आणि आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका आपण तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं त्याचे व्हिडिओज मी बनवतोय, त्याचे ॲनालिसिस करतोय. ते सगळं कोर्समध्ये टाकतोय आपण. डेली अपलोड होत राहणार आहेत ते 2-3 दिवसाला 2-3 व्हिडिओज. तर ते बघावे लागतील तुम्हाला. जुन्या प्रश्नपत्रिका बघा सगळ्यात आधी. विशेषणामध्ये काय आहे हो.
विशेषणामध्ये तुम्हाला विशेषण म्हणजे काय आणि विशेष्य म्हणजे काय हे कळायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं तुम्हाला सुंदर पक्षी, तो एक सुंदर पक्षी आहे. मग या ठिकाणी पक्षी हे विशेष्य आहे आणि सुंदर हे विशेषण आहे, हे कळायला पाहिजे. मग विशेषणामध्ये अनेक विशेषण आहे. त्यामध्ये गुणवाचक विशेषण आहे, गणना, क्रमवाचक, पृथकत्व, आवृत्तीवाचक, अनिश्चित, सार्वनामिक. पुन्हा त्या स्थानावरून प्रकार पडतो एक आधिविशेषण, जे आधी वापरले जाते नामाच्या, विधिविशेषण जे नंतर वापरले जाते. ओके. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण त्या शब्दातील हे म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा जात ज्याला म्हणतो, शब्दाची जात आपण, ती म्हणजे क्रियापद. क्रियापद खूप चांगलं करावं लागतं तुम्हाला. क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो क्रियापद, मग त्याच्यातला तो धातू नावाची कन्सेप्ट, जे प्रत्ययरहित जो आपण क्रियापदातला शब्द म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये मग क्रियापदामध्ये सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, आणि याच्यामध्ये मग सकर्मकसाठी कर्म ओळखता आलं पाहिजे आम्हाला. कर्म आहे सकर्मक, कर्म नाही अकर्मक. कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. संयुक्त क्रियापद आम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यामध्ये ते सहाय्यक धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापदाचं. प्रयोजक ओळखता आलं पाहिजे. हरी बालकाला हसवतो, दुसऱ्याकडून करवून घेतोय क्रिया. ओके. शक्य, त्याला स्वतःला चालवतंय, समजा चालवते म्हणलोय आपण, शक्य. ही क्रियापद तुम्हाला कृदंते, धातू साधिते, त्या कन्सेप्ट ते बघावे लागतील क्रियापदासंदर्भात. पुढे 4 अविकारी शब्द आहेत बघा, ज्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी. मग क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा तुम्हाला स्थलवाचक, मग त्यामध्ये स्थितीवाचक, गतिवाचक, पुढे कालवाचक, कालवाचकमध्ये सुद्धा मग कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, त्यानंतर रीतिवाचक, त्यामध्ये मग प्रकार, अनुकरण आणि निश्चय. प्रकार म्हणजे जशी करावी तशी भरावी प्रकार आहे. अनुकरणमध्ये झटपट, पटपट असे शब्द येतील. निश्चयमध्ये खरोखर, नक्की असे शब्द येतील. क्रियाविशेषणाचे प्रकार मी तुम्हाला सांगतोय. ओके. अनुक्रमदर्शक असतील किंवा संख्यावाचक सुद्धा काही क्रियाविशेषण आहे, जसं उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, भरपूर पाणी काय आहे तिथे, परिमाण आहे, संख्या आहे. त्यानंतर पुढे येतो शब्दयोगी अव्यय नावाचा प्रकार, शब्दयोगी अव्यय. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, क्रियाविशेषण अव्यय हे स्वतंत्र येतं आणि शब्दयोगी अव्यय हे जोडून येतं. बरेच शब्द सारखे, समजा मी म्हटलं तुम्हाला पतंग वर उडाला, वर हा स्वतंत्र आला क्रियाविशेषण अव्यय. मात्र मी म्हटलं पुस्तक टेबलावर ठेवला, टेबलावर असं त्याला जोडून जर आला तर तो शब्दयोगी अव्यय. वरचा स्वतंत्र असेल क्रियाविशेषण, जोडून आला शब्दयोगी. ओके. तर तेवढं लक्षात ठेवा, शब्दयोगीमध्ये काय होते, जोडून येतो आहे. आणि त्यानंतर शेवटचं जे असतं इथे उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी. उभयान्वयीमध्ये 2 प्रकार पडतात पुन्हा, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकमध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. ओके. त्याचं मी तुम्हाला काही शॉर्टकटही सांगितलेले आहेत, लेक्चर बघितलं तुम्ही की तुम्हाला कळेल ते. त्याच्यानंतर पुढे तुम्ही गौणत्वामध्ये उद्देशदर्शक, कारणदर्शक, स्वरूपदर्शक आणि संकेतदर्शक, हे एवढ्या डीपमध्ये जाऊन तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला म्हणजे तलाठी म्हणजे तिथे काही असं हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, पोर खेळ नाही आहे, तो येड्यागाबाळ्यांचं काम नाही आहे ते. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमच्यातला ज्यांचा अभ्यास नाही आहे ते म्हणतील अरे यार खरं सांगताय ते. तिथे मित्रांनो 90, 92 असा स्कोर लागतो 100 पैकी. 95 स्कोर लागतो, 96, 98 स्कोर घेणारे विद्यार्थी आहेत, ओरिजिनली घेणारे आहेत. ओके. लक्षात घ्या. आणि मग त्या पद्धतीने जावं लागेल. तुम्ही फक्त सिस्टीमला दोष देत बसले की सिस्टीममध्ये काहीतरी घोळ होतोय आणि मग अभ्यासही करायचा नाही, काहीच करायचं नाही, सगळीकडून उचकणार. सिस्टीमवर विश्वास ठेवावा लागेल आणि अभ्यास करावा लागेल. ओके. मुद्दे फार महत्त्वाचे. आणि पुढचा शेवटचा प्रकार जो असतो शब्दाच्या जातीचा, तो म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. मग त्यामध्ये वेगवेगळे आहे, हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, अनुमोदक, तिरस्कारदर्शक, संतापदर्शक, मौनदर्शक, संबोधनदर्शक, विरोधदर्शक आणि प्रशंसादर्शक. ओके. ही सगळी या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय आहेत. या शब्दांच्या जाती झाल्या. आता मग या ठिकाणी नामामधलं लिंग विचार येतं, वचन विचार येतं. हा एक स्वतंत्र टॉपिक म्हणून या ठिकाणी गणल्या जातात, जे नामाच्या अंतर्गत आहे. मात्र याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत ना, ते जबरदस्त आहे. तुम्हाला मग त्या लिंगामध्ये तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तिन्ही शब्द माहीत असले पाहिजे, त्यांचे होणारे बदल माहीत असले पाहिजे. म्हणजे मी म्हटलं तो पुरुष, मग तो पुरुष म्हटल्यावर स्त्रीलिंगी काय येईल, ती स्त्री येईल. नपुसकलिंगीमध्ये ते मूल येईल. मी तो बैल म्हटलं, ती गाय येईल, ती वासरू येईल. असे बदल तुम्हाला लक्षात आले पाहिजे. किंवा मग तुम्हाला सांगितलं की बाबा हंस याचं स्त्रीलिंगी करा, तर तुम्हाला ते हंसी करता आलं पाहिजे. वानर म्हटलं तर वानरचं वानरी करता आलं पाहिजे, वानरी नाही करावं. आरशाचं आरशी केलं पाहिजे. ओके. दीरचं जाऊ झालं पाहिजे, मोरचं लांडोर झालं पाहिजे, बोकाचं भाटी झालं पाहिजे. हे झालं लिंग विचार.
महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगितलं समजा चंद्रकोर या शब्दाचे लिंग ओळखा. तुम्ही काय सांगाल हो? चंद्रकोरचं लिंग तुम्हाला विचारलं मी. ओके, तुम्हाला मी सांगितलं हरिण या नामाचे लिंग ओळखा. मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे वचन. वचनामध्ये एक वचन आणि अनेक वचन. वचनात बदल कसा होतोय म्हणजे मी तुम्हाला म्हटलं एक आंबा अनेक काय होणार सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. एक घोडा अनेक काय होणार. एक सून अनेक काय होणार. एक वस्तू अनेक काय होणार. वस्तूचं वस्तूच राहतं लक्षात ठेवा. एक बाजू अनेक बाजू. एक सासू अनेक सासवा. एक पिसू अनेक पिसवा. एक जाऊ अनेक जावा. मग त्यामध्ये ते इकारांत वाकारांत बरंच आहे. मोतीचं मोती होतंय. अशी बरीचशी शब्द आहेत. काही अपवादात्मक आहे तेही आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा असतो बघा विभक्ती, कार्यकर्ता आणि शब्दाचे रूप. आता विभक्तीसुद्धा हा नामाचाच घटक आहे. सामान्य रूप म्हणतो आपण. विभक्ती आणि सामान्य रूप हे दोन घटक आहेत. विभक्तीचे मग ते 7 प्रकार आम्हाला माहीत असले पाहिजे विभक्तीचे. प्रथमा विभक्ती, मग तिची ती सलाती सलानाती प्रत्यय. द्वितीय विभक्ती प्रथमाला प्रत्ययच नाही आहे. द्वितीयाला सलाती सलानाती आहे. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहे. मात्र द्वितीयचा कार्यकर्ता वेगळा आहे. चतुर्थीचा कार्यकर्ता वेगळा आहे. पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटचं संबोधन. मग ही विभक्ती, त्याचे कार्यकर्त, त्यानंतर शब्दाचे सामान्य रूप, कसा शब्द बदल होतोय ते कळायला पाहिजे आम्हाला. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक होतो जो बऱ्याच जणांना फसवतो, बऱ्याच जणांना बरेच दिवस कळत नाही, तो म्हणजे प्रयोग नावाचा टॉपिक. प्रयोग. मग प्रयोगामध्ये अनेक प्रकार आहेत. प्रयोगामध्ये सकर्मक प्रयोग, सकर्मक आणि अकर्मक, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि पुढे भावी पुन्हा. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये संकीर्ण प्रयोगसुद्धा आहेत. ओके, इथे क्रियापद, कर्ता आणि कर्म यांचे संबंध जे असतात त्या संदर्भात सगळ्या बाबी असतात. कर्ता कशानुसार म्हणजे क्रियापद हे कशानुसार बदलतं आहे. कर्त्यानुसार बदलत असेल त्याला तुम्ही कर्तरी प्रयोग म्हणणार. कर्मानुसार बदलत असेल त्याला तुम्ही कर्मणी प्रयोग म्हणणार. दोघाहीनुसार बदलत नाहीये त्याला तुम्ही भावे प्रयोग म्हणणार. अशा पद्धतीने प्रयोगाबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे. पुढे वाक्यांचे प्रकार आहेत ज्यामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य आहे. ओके, मग पुन्हा विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. त्यानंतर होकारार्थीला आम्ही करणरूपी म्हणतो, नकारार्थीला अकरणरूपी म्हणतो. तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा भाग येतो तो म्हणजे विरामचिन्हे. नेमकं कुठे कोणतं विरामचिन्ह वापरायचं तुम्हाला मी विचारलं समजा की बोलता बोलता जर विचाराची मालिका तुटली तर तुम्ही कोणतं विरामचिन्ह वापराल. आणि खाली सांगितलं संयोगचिन्ह, अवतरणचिन्ह, अपसारणचिन्ह, पूर्णविराम. तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय कुठे वापरायचं आहे ते कळालं पाहिजे. अवतरण चिन्ह कुठे वापरायचं, उद्गार चिन्ह कुठे वापरायचं, स्वल्पविराम कुठे वापरायचा, पूर्णविराम कुठे द्यायचा. ओके, या सगळ्या बाबी आहे. याच्या संदर्भातले आपण लेक्चर्स घेतलेले आहेत आणि अजूनही आपले लेक्चर्स लाईव्ह वगैरे आपण याच्यावर घेत राहणार आहोत. लाईव्ह आपण दररोज रात्री 10 वाजता लाईव्ह घेतोय बघा. तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाईव्ह लेक्चर्स आहेत. सगळं याच्यामध्ये तुमचं GK, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्रजीसुद्धा इथे कव्हर होणार आहे. लाईव्हची तुम्हाला खाली लिंक देतोय मी. तुम्ही त्या लाईव्हला सहभागी व्हा. आजपासून कंटिन्यू करा ते लाईव्ह लेक्चर्स. खूप फायदा होईल तुम्हाला तलाठी भरतीला त्याचा. ओके, आपण दुसरं म्हणजे या ठिकाणी ई-बुक्स फ्री देतो आहोत. ई-बुक्स. ओके, ती ई-बुक्स तुम्ही घ्या. त्याचाही तुम्हाला तलाठी भरतीला खूप सारा फायदा होईल. ओके, 10 ई-बुक्स आहेत ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, मराठी व्याकरणाचं ई-बुक आहे आपलं. सध्या लॉकडाऊनच्या कालखंडात फ्री देतोय, नंतर नाही भेटणार. ओके, जवळपास 1300 रुपयाची ती सगळी पुस्तकं आहेत. सध्या फ्रीमध्ये देतो आहोत आपण. ते तुम्हाला वाचावे लागतील. पुढे काळ आहे. मग काळामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, क्रियापदांचे अर्थ, त्यामध्ये मग ते स्वार्थ असेल, संकेतार्थ असेल, विध्यर्थ असेल ते. पुढे समास आणि समासाचे प्रकार. ते समासाचे 4 प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे. अव्ययभाव, तत्पुरुष, दौंदव आणि बहुव्रीही. 4 समास माहीत असणं गरजेचे आहेत. त्याच्यातले विविध म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं की बाबा बेभान हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, आमरण हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, त्रिखंड हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ओके, सांगता आलं पाहिजे. बहीण भाऊ याचा समास विचारला सांगता आला पाहिजे. हे केव्हा सांगता येईल जर याचा आम्ही अभ्यास केलेला असेल तर आणि तरच हे सांगता येईल. पुढे अलंकार आहे. मग त्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे 2 प्रकार. शब्द अलंकारामधला तुम्हाला यमक सारखा अलंकार माहीत असला पाहिजे. अर्थ अलंकारामध्ये तुम्हाला उपमा, उत्प्रेक्षा आणि इतर बरेचसे आहेत. ते अलंकार माहीत असले पाहिजे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे वृत्ती. वृत्तामध्ये मग वसंत तालिका असेल, मालिनी, भुजंग, प्रयात अशी महत्त्वाची वृत्ती जे पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहेत. आणि शेवटचा टॉपिक येतो तो म्हणजे थोडासा वेगळा, ज्याला आपण साहित्य प्रकार म्हणूया, टोपण नावे म्हणूया.
म्हणजे कोणतं साहित्य कोणी लिहिलं आहे, तुम्हाला उद्या विचारलं की बाबा चला दासबोध कोणी लिहिला, ग्रंथ विचारला, तुम्हाला सांगता आला पाहिजे दासबोध. तुम्हाला रामायण कोणी लिहिलं, गीताई नावाचा ग्रंथ कोणी लिहिला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. गीता रहस्य विचारलं तर सांगता आलं पाहिजे. श्यामची आई हा ग्रंथ विचारला सांगता आला पाहिजे. शाकुंतल विचारलं सांगता आलं पाहिजे. नटसम्राट नाटक विचारलं सांगता आलं पाहिजे. तुम्हाला टोपण नावं विचारले, समजा तुम्हाला उद्या म्हटलो आम्ही की चला आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं पूर्ण नाव आहे. तुम्हाला उद्या विचारलं की कुसुमाग्रज यांचं नाव काय, वि वा शिरवाडकर, केशवसूत कृष्णाजी केशव दामले. ओके, बालकवींचं पूर्ण नाव विचारलं सांगता आलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये सांगा. रानकवी कोणाला म्हणायचं सांगता आलं पाहिजे. मित्रांनो, फार महत्त्वाचे मुद्दे हे सगळे कुठून आले, हे जुन्या प्रश्नपत्रिकांमधून आले आणि या प्रत्येक टॉपिकवर आपण तुमचे लेक्चर घेतलेले आहेत. याच्यासाठी तुम्हाला आपला तलाठी भरतीचा कोर्स आहे. नक्की ज्यांना प्रामाणिकपणे तलाठी भरतीवर म्हणजे जेव्हा होईल तेव्हा तलाठी भरती ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी मला वाटतं तो कोर्स अत्यंत बेस्ट आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कोर्सची लिंक भेटेल. जा आणि नक्की त्याला जॉईन व्हा आणि आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करा. चला, येथे आपण थांबूया. धन्यवाद.